संगमनेरला हवंय स्थैर्य. स्थैर्य नसेल तर विकास कसा होईल? स्थैर्य द्या, राजकारण नको. संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाच्या नियुक्तीला सध्या स्थैर्य हा शब्दच लागू पडत नाहीये. अवघ्या 10 दिवसात 3 अधिकाऱ्यांची बदली झाल्याने प्रशासकीय उलथापालथ झाली आहे. ही केवळ बदली नाही तर प्रशासकीय अस्थिरतेचा कळस आहे. संगमनेरच्या विकासाला राजकीय हस्तक्षेपाचं ग्रहण लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. संगमनेर नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी रामदास कोकरे लातूरमध्ये कार्यकुशलतेचा ठसा उमटवणारे आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित अधिकारी आहेत. पण संगमनेरमध्ये त्यांना काम करण्यापेक्षा राजकीय दबाव झेलावा लागला अशी चर्चा आहे. फ्लेक्सबाजी, खोटे गुन्हे दाखल करण्यासाठीचा दबाव आणि कंत्राटदारांच्या टक्केवारीच्या कटू चर्चांनी त्यांना हैराण केल्याचं बोललं जात आहे. अखेर त्यांनीच बदलीची मागणी केली आणि ती मिळाल्यानंतर त्यांनी संगमनेर सोडलं. फक्त 3 दिवसात पद बदलत राहिल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. धनश्री पवार या अकोले नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी असून त्यांच्यावर आता संगमनेरचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे. या गोंधळात शहरातील मूलभूत कामं ठप्प झाली आहेत. पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, रस्त्यावर दुरुस्ती थांबली आहे, विकास कामे अडकली आहेत आणि नागरिक त्रस्त झालेत. दर 2 दिवसांनी अधिकारी बदलतात, मग काम कोण करणार? रस्ते खड्ड्यात, नळ कोरडे, आम्ही त्रासलो आहोत, अशा नागरिकांच्या भावना आहेत. नगर परिषदेपुरतीच नव्हे तर इतर शासकीय यंत्रणाही अस्थिर झाल्या आहेत. तहसीलदार सुट्टीवर, प्रांताधिकारी बदलीवर पोलीस निरीक्षकांनी काढता पाय घेतला. राजकीय दबाव, शिवीगाळ आणि खोट्या तक्रारींनी अधिकाऱ्यांचा उत्साह संपलाय. संगमनेरात सुखाचा जीव दुःखात घालण्यात अर्थ नाही असे अधिकारी आता बोलू लागलेत. संगमनेरचा हा मुख्याधिकारी बदलीचा तमाशा आता शहराच्या विकासावरच गदा आणत आहे. राजकीय हस्तक्षेप, प्रशासकीय अस्थिरता आणि नागरिकांची वाढती अस्वस्थता या तिघांच्या संगतीत शहराची समृद्धी धोक्यात आली आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर एकीकडे आदर्श म्हणून ओळखलं जाणारं संगमनेर आज अधोगतीच्या उंबरठ्यावर मार्गक्रमण करेल. स्थानिकांनी आणि सरकारने पुढाकार घेतला नाही तर संगमनेरचा गौरवशाली वारसा राजकीय अशांततेच्या सावटाखाली दाबून जाईल. स्थैर्य नसेल तर विकास कसा होईल असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, संगमनेर.